नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM NR IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आज आपला मॉड्यूल 2चा पार्ट 3 आहे, प्री रिक्विजिट्स ऑफ पेटंट. समजा तुम्ही एक नवीन मशीन बनवली तर पेटंट मिळवण्यासाठी कानूनचे ते 3 पिलर्स कोणते आहेत जे पास करणे कंपल्सरी आहे? नॉवेल्टी, इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन म्हणजे नेमका काय? एक्झाममध्ये हा 13 मार्क्सचा प्रश्न आला तर PSITA रूल आणि केस लॉज कसे लिहायचे? चला डिकोड करूया. आजच्या या एक्सप्लेनरची एजेंडा एकदम क्लिअर आहे. पहिले 3 पिलर्स, नंतर पिलर 1 म्हणजे नॉवेलिटी, पिलर 2 म्हणजे इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि PSITA टेस्ट, आणि पिलर 3 म्हणजे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. शेवटी एक्झाममध्ये लेण्यासाठी राहुल शेअरचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आणि एक स्ट्रॉंग कन्क्लुजन. आन्सर शीटसाठी हे ब्लूप्रिंट परफेक्ट आहे. लेट्स डाइव्ह इन. सेक्शन 1 द 3 पिलर्स. कानूनचा फाउंडेशन इथेच आहे. सेक्शन 2(1)J ऑफ द पेटंट्स ॲक्ट 1970 नुसार पेटंट मिळवण्यासाठी कोणत्याही इन्व्हेन्शनला हे 3 मॅन्डेटरी टेस्ट्स पास करावेच लागतात. एका जरी फेल झाला तर पेटंट डायरेक्ट रिजेक्ट होतो. ते एक नवीन प्रोडक्ट किंवा प्रोसेस असायला हवा, त्यात इन्व्हेंटिव्ह स्टेप असायला हवा आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी ते केपेबल असायला हवा. पेटंट लॉचा हा लिटरली ऑल ऑर नथिंग रूल आहे. समजा इन्व्हेन्शन एकदम नवीन आहे पण त्यात इन्व्हेंटिव्ह स्टेप नसेल तर रिजेक्शन फिक्स. स्टेक्स खूप हाय आहेत म्हणून एक्झामिनर हे पॉइंट्स आन्सर शीटमध्ये खूप केअरफुली चेक करतो. सेक्शन 2 आपला पहिला टेस्ट, पिलर 1 नॉवेल्टी. भारतात ॲब्सोल्यूट ग्लोबल नॉवेल्टी चालते. याचा अर्थ असा आहे की तुमचा शोध पूर्ण जगात नवीन असायला हवा, फक्त भारतात नाही. आणि याच्या अपोजिट कॉन्सेप्ट आहे प्रायर आर्ट. प्रायर आर्ट म्हणजे एक्झिस्टिंग नॉलेज. जर इन्व्हेन्शन आधीच पब्लिक डोमेनमध्ये असेल तर तुमची नॉवेल्टी फेल होते. एक एक्झाम्पल घेऊ. जर एका इंडियन सायंटिस्टने एक भारी शोध लावला पण जपानमध्ये कोणीतरी 5 वर्षाआधी त्याच विषयावर एक छोटा ब्लॉग लिहून ठेवला असेल तर तो ब्लॉग प्रायर आर्ट बनून जातो आणि त्यामुळे आपल्या इंडियन सायंटिस्टची नॉवेल्टी इन्स्टंट डिस्ट्रॉय होते. प्रायर आर्टचे सोर्सेस एक्झॅक्टली कोणते आहेत जे एक्झामिनर्स सर्च करतात? पब्लिश्ड पेटंट्स, सायंटिफिक जर्नल्स, कॉन्फरन्स प्रेझेंटेशन्स आणि ऑनलाईन डेटाबेसेस. आणि ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक यूज किंवा पब्लिक ओरल प्रेझेंटेशन सुद्धा प्रायर आर्ट मानले जातात. म्हणजे पेटंट फाईल करण्याआधी पब्लिकमधली आयडिया कशीही लीक झाली तर नॉवेलिटी खतम. सेक्शन 3 कडे वळूया. पिलर 2 इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि PSITA. हा दुसरा आणि सर्वात ट्रिकी पिलर आहे. शोध नवीन तर आहे पण तो इन्व्हेंटिव्ह आहे का? त्यात टेक्निकल ॲडव्हान्स किंवा इकॉनॉमिक सिग्निफिकन्स असणे गरजेचे आहे. म्हणजे एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठी प्रगती किंवा खर्चाचा वाचवणारी, रॉ मटेरियलचा खर्च कमी करणारी आयडिया असायला हवी. एक्झाममध्ये हा रूल नक्की लिहा. एखादा शोध ऑब्व्हियस आहे की नाही थेट ठरवण्यासाठी कोर्ट एक फिक्शनल कॅरेक्टर वापरतो ज्याला PSITA म्हणतात, म्हणजे पर्सन स्किल्ड इन दी आर्ट. PSITA म्हणजे त्या फील्डमधला एक ॲव्हरेज वर्कर ज्याकडे कॉमन जनरल नॉलेज आहे. जर PSITAने इन्व्हेन्शन बघून म्हटले, अरे हे तर खूप ऑब्व्हियस आहे, हे तर कोणीही करू शकतं, तर त्यात इन्व्हेंटिव्ह स्टेप बिलकुल नाही. आन्सर शीटमध्ये हा लँडमार्क केस हायलाईट करून ठेवा. विश्वनाथ प्रसाद राधेश्याम वर्सेस हिंदुस्तान मेटल इंडस्ट्रीज. एक्झाम मार्क्ससाठी हे सायटेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने क्लिअर केले की मेरे वर्कशॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे एखादा छोटासा रुटीन बदल इन्व्हेन्शन नसतो. त्या बदलामध्ये काहीतरी डोका लावलेला असायला हवा, एक मॉडिकॉम ऑफ क्रिएटिव्हिटी असायला हवी. नॉर्मल क्राफ्ट्समॅनने केलेला ऑब्व्हियस बदल पेटंटेबल नसतो. सेक्शन 4 पिलर 3 इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. आपला तिसरा आणि शेवटचा मॅन्डेटरी रिक्वायरमेंट. तिसरा पिलर म्हणजे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. लक्षात ठेवा, पेटंट हा कुठला अकॅडमिक अवॉर्ड नाहीये. समजा तुम्ही हवामान किंवा वेदर प्रेडिक्ट करणारा एक ॲब्स्ट्रॅक्ट मॅथमॅटिकल फॉर्म्युला बनवला तर त्याला पेटंट मिळणार नाही. पण जर तुम्ही एक फिजिकल बॅरोमीटर डिव्हाइस बनवला तर त्याला पेटंट मिळेल, कारण ते डिव्हाइस डायरेक्टली मॅन्युफॅक्चर करता येते. रूल क्लिअर आहे. द इन्व्हेन्शन मस्ट बी केपेबल ऑफ बीइंग मेड ऑर युज्ड इन एन इंडस्ट्री. तुमच्या इन्व्हेन्शनचा ॲक्च्युअल फॅक्टरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये वापर किंवा युटिलिटी व्हायला हवी. फक्त कागदावर थिअरी असून फायदा नाही. सेक्शन 5 एक्झाम ॲप्लिकेशन. हा प्रॅक्टिकल सिनारिओ हे 3ही पिलर्स कसे अप्लाय करायचे ते एकदम परफेक्ट समजेवेल. शेवटी ते या मार्क्स पक्के करण्यासाठी हा एक्झाम्पल लिहा. राहुल एका स्टँडर्ड वुडन चेअरला फक्त एक स्टँडर्ड कप होल्डर ग्लू करतो म्हणजे चिकटवतो. त्याला पेटंट मिळेल का? चला डिकोड करूया. स्टेप 1
इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन? येस, चेअर फॅक्टरीमध्ये बनवता येते. स्टेप 2, नॉव्हेलिटी. मे बी जर आधी कोणी अशी सेम चेअर नसेल बनवली. पण स्टेप 3, इन्व्हेंटिव्ह स्टेप? नो. विश्वनाथ केस आणि PSITA टेस्टनुसार एका ऑर्डिनरी कार्पेंटरसाठी चेअरला कप होल्डर लावणं एकदम ऑब्व्हियस आहे. म्हणून पेटंट ॲब्सोल्यूट रिजेक्ट होईल. Section 6. Conclusion. Let's perfectly wrap this up. शेवटी लिहा की हे 3 पिलर्स कानूनला फ्रिव्हॉलेस म्हणजे फालतू पेटंट्सपासून वाचवतात आणि खऱ्या इनोव्हेशनला रिवॉर्ड करतात. एक बॅलन्स्ड IP सिस्टम ठेवण्यासाठी हे सर्वात गरजेचं आहे. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे 3 पिलर्स, PSITA टेस्ट आणि शेवटी राहुलचा कप होल्डर एक्झाम्पल नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या पार्टची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर या सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट लवकर आणू का? कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एक छोटा लीगल ब्रेन टीजर. जर एखाद्या मेकॅनिकने इंजिन लाल रंगाने पेंट केले हे सांगून की लाल रंगामुळे इंजिन फास्ट धावेल, तर या 3 पिलर्सपैकी कोणता पिलर्स लगेच हे पेटंट डिस्ट्रॉय करेल? थोडा विचार करा आणि खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.